नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला लक्ष्मी मातेची आणि भृगु ऋषीची कथा सांगणार आहे. बहुत पुराणी आहे. ज्यावेळेस असणारं नेश्वेश अरण्यामध्ये असणारे सर्व ऋषीजन बसले होते. जसं चंद्र बसावा, तारांना दिसाव्या, मध्ये असणारा चंद्रमा दिसावा, असं सुंदर असं त्या ठिकाणचं रम्य ठिकाण होतं. आणि अशा ठिकाणी सगळे ऋषीगण बसलेले होते. आणि बसल्यानंतर काय झालं तर सगळेजण म्हणाले कशी तपश्चर्या करावं, कुण्या देवाची भक्ती करावं, कोणता देव प्रसन्न होईल, महादेव होईल, ब्रह्मदेव होईल का विष्णू होईल. कोण म्हणाले ब्रह्मदेव होईल, कोण म्हणाले महादेव होईल, कोण म्हणाले विष्णूच लवकर प्रसन्न होते. ते असं गप्पा चालत असताना त्या ठिकाणी सांगितलं की आपण जर यज्ञ करत असलो तर ह्या त्रिदेवापेक्षा आपल्याला एक देव ऋषीसाठी ऋषी सांगतात की एक देव आपण घेऊन आला पाहिजे. मग सांगितले. सगळेजण म्हणले आम्ही काय आणू शकत नाही, ब्रह्मदेवालाही आणू शकत नाही आणि महादेवालाही आणू शकत नाही, विष्णूलाही आणू शकत नाही. तेवढ्यामध्ये एक जण सांगितलं, भृगु ऋषी म्हणतात मी तिन्ही देवाला ओळखतो, मी तिन्ही देवाला घेऊन येतो असं म्हणले. सर्वजण म्हणले ठीक आहे, जावा म्हणले तुम्ही घेऊन या, आपण यज्ञ करू. सर्वजण आणि भाग देऊ. ब्रह्मविष्णू आले, छान आहे, महेश आले, छान आहे, आपल्याला किती चांगलं आहे म्हणले, जावा म्हणले घेऊन. मग त्यावेळेस वाटलं एवढेच नाहीत, यांना देवाकडे जाता येत नाही, हे देवाकडे जाऊ शकत नाहीत. पण तिथं मी पण आणि गर्व चलत नाही. मग तिथं कुणीही असो, जरी असणारा इंद्र जरी असला स्वर्गाचा, तर तिथं गर्व आला तर सगळंच हरण झालं. कसलाही राजा असो, तिथंही गर्व नाही जमत. लक्ष्मीला सुद्धा गर्व करता येत नाही. अशा ठिकाणी भृगु ऋषी असणारे. आणि मग काय झालं, निघाले. भृगु ऋषीला वाटलं माझ्यासारखं श्रेष्ठच कोण नाही, मी तपस्वी कोण नाही, एवढे ऋषी आहेत, एखादी म्हणले आम्ही आणू शकत का. आता चला म्हणले. मग निघाले. कुठं निघाले तर ब्रह्मदेवाकडे निघाले, ब्रह्मलोकाला निघाले. सांगितलं. ब्रह्मदेव म्हणले सरस्वती ठेव, बघ आता कोण येऊ लागले, ती भृगु ऋषी येऊ लागले आणि आपण काय त्याच्यासोबत करू शकत नाही, ते काय आपल्याला ऐकत नाही. त्याच्यासाठी तू काय कर, असं रामकृष्ण 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 हरी ह्याच्यामध्ये असं तन्मय राहा. त्या ठिकाणी असणार माळाच कमी करू नकोस फिरवायच्या, सतत माळा फिरवत राहा आणि डोळे झाप आणि असणार तू निलीन हो त्या ठिकाणी, विलीन हो त्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी. आणि मी बी काय करतो, जप करतो त्या ठिकाणी असणार. मीही डोळे उघडणार नाही, कारण ही भृगु ऋषी आहेत, हे कधी शाप देते आणि काय करते सांगू शकत नाही. असं म्हणल्यानंतर सरस्वती माताने जप करायला सुरुवात केल्या. अशा प्रकारे माळा फिरू लागल्या, पट 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 पट. कोण येले काय नाही काहीच लक्ष नाही. ब्रह्मदेवाने लगेच सुरू केले. मग भृगु ऋषी आले, नमस्कार केला, उत्तरच नाही, आशीर्वाद नाही, बसा नाही, काहीच नाही, आदिती भाऊ नाही. आणि कुणीही असलं देव सध्या जर आपण देवाच्या जरी घरी गेलो तर देवानं सध्या आपल्याला अनुष्ठान दिलं पाहिजे, बसा म्हणलं पाहिजे, त्या ठिकाणी आसन दिलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अपमान झाला भृगु ऋषीचा. भृगु ऋषी म्हणते सरस्वती मी आलो तर तू बोलत नाहीस या ठिकाणी, तू असणार सगळ्यांच्या जिभेवर जाऊन बसशील, मी तुला शाप देतो. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मला तुम्ही आशीर्वाद दिला नाही, मी तुम्हाला नेण्यासाठी आलो होतो, तुम्ही तुमची या मृत्यूरुखी पूजाच होणार नाही. तिथून निघाले. आता चला म्हणले आपण कुठं जाऊ, कैलासाला जाऊ म्हणले. महादेव भोळा शंकर आहे, लवकर पावतय आणि लवकर चला म्हणले आपण जाऊ भोळ्या शंकराकडे. तिथून निघाले भृगु ऋषी आणि कैलासाला आले. कैलासाला आल्यानंतर काय झालं तर त्या ठिकाणी पार्वती माता होत्या आणि महादेव होते. दोघांचं सोपट्या खेळत बसलेले होते. दोघांचं भांडण झालं. पार्वतीनं सर्व जिंकून घेतलं, नंदी घेतला, राज्य घेतलं, सगळं घेतलं, काहीही ठेवलं नाही. महादेव सगळे रुसून निघून गेले. आणि आपण आता महादेवाला शोधण्यासाठी आता कुठे गेले महादेव काय नाही, आपण बिल्लीचं रूप धारण केली आणि सगळ्या अरण्यामध्ये फिरू लागले. आणि महादेव तिला शोध लागले. ह्या दोघांचं एकमेकाला शोधणं चालू झालं. आता काय करावं म्हणले, ही बायकोच्या पाठीमागं लागलाय, काय म्हणले ही तिने देव इकडे श्रेष्ठ आहेत तर ती देव असं यायला तयार नाही, तर काय करावं लागेल. पुढे विचार केला आणि निघाले वैकुंठाला. बायकोच्या मागे लागला म्हणले आता काय उपयोग नाही, भोळा शंकर येडा झाला म्हणले.
काय करावं म्हणले, आता वैकुंठाला जावं म्हणले. आता कोण आहे कनवाळू सगळ्यात प्रेमळ असणारं विष्णुदेव आहेत म्हणजे आपण विष्णुदेवाकडे जाऊ. निघाले वैकुंठाला. तिथून गर्व चाललेला होता, तिसरा डोळा पायामध्ये होता. त्या ठिकाणी एवढा गर्व झाला की माझे मी तेजस्वी कोण नाही, तपस्वी कोण नाही, मी तिन्ही देवाला आणू शकता, मी तिन्ही देवाला भेटू शकता असं वाटलेले भृगु ऋषी वैकुंठाला गेले. वैकुंठाची शोभा पाहिली, रम्य पाहिलं, ठिकाण पाहिलं, अजय विजय होते, त्याला नमस्कार केला आणि नीट निघाले. कुठं तर असणारी विष्णू परमात्मा शयन केलेली होती त्या ठिकाणी. आणि मग लक्ष्मी माता पायाशी बसलेल्या होत्या. सुंदर असं रूप धारण करून पंचुकी घातलेले, हिरे माणिक झुगे घातलेले, कानामध्ये चमचम चमकू लागलेले, वैजंती माळा गळ्यामध्ये घातलेल्या, कंबरपट्टा, असं सुंदर त्याने रूप धारण केलेलं होतं. बाजू बंद होते, विद्या होत्या, असं सुंदर रम्य ठिकाण. त्या ठिकाणचं दोघजण बसलेले होते गप्पा मारत. आणि त्या ठिकाणी भृगु ऋषी गेले आणि लक्ष्मीला बघितल्या बरोबर एवढा राग आला की लगेच लात घातली विष्णूच्या छातीमध्ये भृगु ऋषीला. मग देवाने समजलं आता हे काय नाही म्हणले, यांना गर्व चढलाय म्हणले त्या ठिकाणी. आणि म्हणले लक्ष्मी उठ ग, कुठून आलेत म्हणले हे, बघ म्हणले निष्कर्ष अरण्यामधून आलेत, कैलासाला गेले, पुन्हा ब्रह्मलोकाला गेले आणि आता वैकुंठाला आलेत. किती पाय दुखत असतील आपल्या भक्तांचे, बघ बरी तर किती पाय दुखत असतील, तो आत्तर केला आणि आपण काय करू, पाय चोरू. त्या दिवशी मग राग आला, लक्ष्मी उठली. मी बसलेली असताना ही भक्त म्हणते तेवढे, त्यांना भक्ताला एवढे भक्त लागते त्यांना जवळचे, माझ्या समोर लात घालताय, मी बायको असताना जवळ बसले